लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदान केंद्राध्यक्ष म्हणून किंवा इतर मतदान अधिकारी म्हणून काम करत असताना काही विशेष प्रकरणे जर आपल्या समोर आली तर ती आपल्याला हाताळता आली पाहिजेत। मतदान प्रक्रियेदरम्यान मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राध्यक्षाला काही विशेष परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो आणि ज्या हाताळण्यासाठी वेगवेगळ्या कार्यपद्धतीची आवश्यकता असते। यापैकी काही विशेष प्रकरणे या ठिकाणी आपल्या समोर दिलेली आहेत। त्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे ते म्हणजे मतदान प्रक्रियेचं पालन करण्यास नकार देणं। दुसरं महत्त्वाचं दिलेलं आहे अंध व विकलांग मतदारांकडून मतदान। नंबर 3 दिलेला आहे मतदान न करण्याचे ठरविलेले मतदार। नंबर 4 निवडणूक कार्य प्रमाणपत्र सादर करून लोकसेवकांनी मतदान करणं। नंबर 5 दिलाय बदली व्यक्तीद्वारे ज्याला आपण प्रॉक्सी मतदान म्हणतो। नंबर 6 दिलाय प्रदत्त मतदान। नंबर 7 आक्षेपित मते। नंबर 8 एखाद्या व्यक्तीचं वय अर्हताकारी वयापेक्षा खूप कमी आहे असं तुम्हाला जर वाटलं तर। आणि नंबर 9 चाचणी मत। तर यापैकी या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सुरुवातीला पहिले जे 2 महत्त्वाचे विशेष प्रकरण आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत। सविस्तर ही सर्व प्रकरण आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम करत असताना अशा प्रकारची प्रकरण जर आपल्या समोर आली तर ती कशी हाताळायची या संदर्भात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यामध्ये पहिलं जे आहे मतदान प्रक्रियेचं पालन करण्यास नकार देणे। मित्रांनो, मतदान करण्याची परवानगी असलेला मतदार मतदान केंद्राच्या आत मतदानाची पूर्ण गोपनीयता राखील याची मतदान केंद्राध्यक्षाने खात्री करायची। तो मतदान प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करेल। जर एखाद्या मतदाराने तुम्ही मतदान प्रक्रियेचे पालन करण्याची ताकीद देऊन देखील त्याचे पालन करण्यास नकार दिला तर निवडणूक घेण्याबाबत नियम 1961 च्या नियम 19 ड अन्वये तुम्ही अशा मतदारास मतदान करू देऊ नये। जर अशा मतदारास अगोदरच मतदान चिठ्ठी दिली असेल तर त्याच्याकडून अशी मतदार चिठ्ठी परत घ्यावी आणि ती रद्द करावी। एखाद्या मतदाराकडून मतदान प्रक्रियेचा वर नमूद केल्याप्रमाणे भंग झाल्यास त्याची पुढील प्रमाणे नोंद आपल्याला ठेवायची। मतदान करण्यास परवानगी दिली नाही, मतदान प्रक्रियेचा भंग केला असे तुम्ही मतदार नोंद वहीमध्ये म्हणजेच नमुना 17A मध्ये त्या मतदाराच्या संबंधातील नोंदी समोरील शेऱ्याच्या स्तंभामध्ये लिहू शकतात। तथापि मतदार नोंद वहीचा स्तंभ 1 मधील त्या मतदाराच्या अनुक्रमांकामध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही। दुसरं महत्त्वाचं प्रकरण या ठिकाणी दिलेलं आहे अंध व अपंग मतदारांकडून मतदान। एखादा अंध मतदार मतदान युनिटवरील मतपत्रिकेवरील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या चिन्हांना ओळखू शकत नाही किंवा शारीरिकदृष्ट्या अक्षम मतदार त्यावरील योग्य बटन दाबून त्याचे मत नोंदवू शकत नाही। याबाबत तुमची खात्री पटली असेल, केंद्राध्यक्ष म्हणून जर आपली खात्री पटली असेल तर तुम्ही त्या मतदारास त्याच्या पसंतीनुसार आणि त्याच्या वतीने मतदान करण्यासाठी त्याच्यासोबत 18 वर्षापेक्षा वयाने कमी नसेल अशा एखाद्या सोबत्याला म्हणजे त्याच्याकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र असणं किंवा कोणतेही पर्यायी अधिकृत ओळखपत्र बाळगून मतदान कक्षात नेण्यास परवानगी आपण द्यायची। शारीरिकदृष्ट्या अक्षम मतदार जे सहजपणे त्याच्या पसंतीच्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या बाजूचे मतदान युनिटवरील बटन दाबून मतदान करू शकतात त्यांना प्राधिकृत सोबत्याला मतदान कक्षापर्यंत परंतु मतदान कक्षाच्या आत नाही अशा प्रकारे सोबत नेण्यास परवानगी दिली पाहिजे। कोणत्याही व्यक्तीला त्याच दिवशी कोणत्याही मतदान केंद्रावर एका मतदारापेक्षा अधिक मतदारांच्या सोबती म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही। मतदानाच्या दिवशी पक्की शाई लावण्याबाबतच्या नियमानुसार प्राधिकृत सोबत्यालाही अंतर्भूत केलेले आहे। प्राधिकृत सोबत्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर पक्की शाई लावण्यात येईल। प्राधिकृत सोबत्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीची त्यावर आधीपासूनच पक्की शाई लावलेली आहे की नाही हे पाहण्यासाठी आधी तपासणी करण्यात यावी। जर उजव्या हाताच्या तर्जनीवर आधीपासून पक्की शाई लावलेली असेल तर अशा व्यक्तीला संबंधित मतदाराकरिता प्राधिकृत सोबती म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही। अंध किंवा शारीरिकदृष्ट्या अक्षम मतदाराच्या प्राधिकृत सहकारी म्हणून काम करण्याची परवानगी देण्यापूर्वी अशा व्यक्तीने संबंधित मतदाराने कोणाच्या बाजूने आपले मत दिले आहे तो जाहीर करणार नाही। असे लेखी जाहीर करणे आवश्यक आहे। तो लिखित स्वरूपातही घोषित करेल की
त्या दिवशी त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर इतर कोणत्याही मतदाराचा सोबती म्हणून काम केलेले नाही. पुढचा मुद्दा आहे, तुम्ही प्राधिकृत सोबत्याच्या मदतीने मतदान केलेल्या मतदाराची नोंद ठेवणे आवश्यक आहे. अशी प्रकरणे जेथे एक प्राधिकृत सोबती केवळ मतदान कक्षापर्यंत नेला गेला आहे, नमुना 14A मध्ये त्याला समाविष्ट केले जाणार नाही. पुढचा मुद्दा आहे, तुम्ही अशा सर्व प्रकरणांची नमुना 14A मध्ये नोंद ठेवणे आवश्यक आहे. हा भरलेला नमुना 14A एका लिफाफ्यात ठेवण्यात येईल, ज्यावर स्क्रुटिनी कव्हर पांढरा रंग असे लिहिण्यात येईल आणि मतदान संपल्यानंतर संकलन केंद्रात जमा करण्यात येईल. पुढचा जो मुद्दा आहे, कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मतदान कर्मचाऱ्यांमधील कोणताही सदस्य एखादा अंध मतदाराच्या वतीने मतदान करण्यासाठी त्याचा सोबती म्हणून काम करणार नाही. नेक्स्ट, प्राधिकृत मतदान सोबती मतदाराची मदत केल्यानंतर तात्काळ मतदान केंद्र सोडले जाईल याची तुम्ही खात्री करावी. आणि लास्ट वन, अशा मतदारांसाठी तुम्ही ब्रेल चिन्हे असल्याची खात्री करायची. ही सर्व मुद्दे आपल्याला या 2 विशेष प्रकरणांसाठी समजून घ्यावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील आणि यानुसार आपलं कार्य आपल्याला पार पाडावं लागेल.